नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी। नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत। रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भीमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपच्या श्रीजया अशोकराव चव्हाण, नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद तिडके, लोहा विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर, नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार, देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर तुषार राठोड हे विजयी झाले आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभांपैकी भारतीय जनता पार्टीला 5 जागा, शिवसेनेला 3, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 1 अशा एकूण 9 जागा निवडून आल्या आहेत। तर विधानसभेसोबतच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत। झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत। 83 किनवट विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भीमराव रामजी केराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जाधव प्रदीप नाईक यांचा 5636 एवढ्या मतांनी पराभव केला आहे। या निवडणुकीमध्ये भीमराव रामजी केराम यांना 92,856 मते मिळाली, तर जाधव प्रदीप नाईक यांना 87,220 मते मिळाली आहेत। यामध्ये उमेदवार जाधव सचिन माधवराव नाईक यांना 5,511 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर चौथ्या क्रमांकावर अशोक संभाजीराव ढोले यांना 5,311 मते मिळाली आहेत। 84 हदगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांचा 30,067 एवढ्या मतांनी पराभव केला आहे। या निवडणुकीमध्ये बाबूराव कदम कोहळीकर यांना 1,13,245 मते मिळाली, तर माधवराव पाटील जवळगावकर यांना 83,178 मते मिळाली आहेत। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप आला राठोड यांना 11,409 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधव देवसरकर यांना 1,276 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत। आता पाहूयात भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये 85 भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिरुपती उर्फ पप्पू बाबूराव कदम कोंढेकर यांचा 50,551 एवढ्या मतांनी पराभव केला आहे। या निवडणुकीमध्ये श्रीजया अशोकराव चव्हाण यांना 1,33,187 मते मिळाली, तर तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंढेकर यांना 82,636 मते मिळाली आहेत। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश टिकाराम राठोड यांना 8,872 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर बहुजन समाज पार्टीचे कमलेश कुमार पांडुरंगराव चौदंते यांना 1,664 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत। 86 नांदेड उत्तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांचा 3,502 एवढ्या मतांनी पराभव केला आहे। या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर यांना 83,184 मते मिळाली, तर अब्दुल सत्तार यांना 79,682 मते मिळाली आहेत। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना 24,266 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संगीता विठ्ठल पाटील यांना 22,706 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत। 87 नांदेड दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंद शंकर तिडके यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे यांचा 2,132 एवढ्या मतांनी पराभव केला आहे। या निवडणुकीमध्ये आनंद तिडके यांना
60,445 मते मिळाली, तर मोहनराव हंबर्डे यांना 58,313 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुख अहमद यांना 33,841 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर दिलीप कंदकुर्ते यांना 17,170 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 88 लोहा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनाथ पवार यांचा 10,973 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 72,750 मते मिळाली, तर एकनाथ पवार यांना 61,777 मते मिळाली आहेत. जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांना 29,194 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर प्राध्यापक मनोहर धोंडे यांना 20,302 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 89 नायगाव विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे राजेश पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर मिनल पाटील खतगावकर यांचा 47,629 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये राजेश पवार यांना 1,29,192 मते मिळाली, तर डॉक्टर मिनल पाटील खतगावकर यांना 81,563 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर माधव विभूते यांना 16,043 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर प्रहार जनशक्ती पार्टीचे गजानन चव्हाण यांना 2,144 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 90 देगलूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जितेश अंतापूरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती कांबळे यांचा 42,999 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये जितेश अंतापूरकर यांना 1,07,841 मते मिळाली, तर निवृत्ती कांबळे यांना 64,842 मते मिळाली आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार सुभाष साबणे यांना 15,992 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देगलूरकर सुशील कुमार विठ्ठलराव यांना 5,403 चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 91 मुखेड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तुषार राठोड यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा 37,784 एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये तुषार राठोड यांना 98,213 मते मिळाली, तर हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना 60,429 मते मिळाली आहेत. बालाजी नामदेव खतगावकर यांना 48,235 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रावसाहेब दिगंबरराव पाटील यांना 4,700 अशी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.